जनगणनेत ओबीसी समाजाकरिता स्वतंत्र कॉलम असावा या मागणीकरिता आता ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत. मुंबईत झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य राज्यस्तरीय ओबीसी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ओबीसींची अचूक लोकसंख्या समोर आली तरच लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण, योजना आणि सामाजिक न्यायाची धोरणं आखता येतील, अशी भूमिका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मांडली आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सकल ओबीसी महामोर्चाच्या वतीने राज्यातील विविध ओबीसी संघटनांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत जातीनिहाय जनगणना, ओबीसींकरिता स्वतंत्र कॉलम, आरक्षण आणि घटनात्मक अधिकारांसह आगामी आंदोलनाच्या दिशेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. केंद्र सरकारकडून सुरू असलेल्या जनगणनेत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींकरिता स्वतंत्र नोंद असताना ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम नसल्याचा दावा करत ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलम ठेवण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. ओबीसींची अचूक लोकसंख्या समोर आली नाही तर लोकसंख्येच्या प्रमाणात सामाजिक न्यायाची धोरणं, आरक्षण आणि सरकारी योजनांचा लाभ कसा मिळणार असा सवाल काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. याच मागणीसाठी महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर येथे राज्यस्तरीय भव्य ओबीसी मोर्चा काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आलाय. या मोर्चाची तारीख आणि पुढील नियोजनाकरिता मराठवाड्यासह राज्यातील ओबीसी नेत्यांची बैठक घेण्यात येणार आहे. आंदोलनाच्या नियोजनाकरिता 7 सदस्यांची समिती स्थापन केली जाणार असून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील ओबीसी खासदार, आमदार आणि नेत्यांशी संपर्क साधून त्यांना आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात येणार आहे. तसेच ओबीसी मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी केंद्र सरकारपर्यंत समाजाच्या भावना पोहोचवाव्यात याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिण्याचं आवाहनही करण्यात येणार आहे. ओबीसींच्या मुद्द्यांवर पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रित यावं असं आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. हा लढा कोणत्याही समाजाविरोधात नसून ओबीसी समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात घटनात्मक हक्क आणि न्याय मिळवून देण्याकरिता असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या ओबीसी मोर्चाला किती मोठा प्रतिसाद मिळतो आणि केंद्र सरकार या मागणीवर काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ओबीसींच्या जातीनिहाय जनगणनेत स्वतंत्र कॉलम असावा या मागणीने आता राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमधील मोर्चानंतर दिल्लीतील जंतर मंतरवर देशव्यापी आंदोलनाची तयारी केली जाणार आहे. त्यामुळे ओबीसींच्या या मागणीवर केंद्र आणि राज्य सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.